नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या शिरूर महामार्ग जो कटिंपूल लाठे सांगवी या मार्गे जातो याचं काम सुरू आहे आणि कटिंगपुलापासून पुढे आल्यानंतर अशा प्रकारची एक लेन तयार केलेली आहे. दुसऱ्या बाजूला तसंच अजून अर्धवट काम आहे. परंतु बघू शकता की इथं ह्या दुसऱ्या लेनवरती एक साईड पट्ट्यासाठी माती टाकली होती, मुरुम टाकला होता आणि तो मुरुम परत तो सरकवला इकडे तिकडे इतरत्र. पण त्याच्यामुळं जो रस्ता आहे त्याच्यावरती मुरुम अजूनही तसाच तो पडून आहे. त्याच्यामुळं काय होतं, येणारा जे वाहन चालक आहे हा नेहमीच्या प्रमाणे स्पीडमध्ये येतो. तुम्ही आता बघताय वाहनं कशा पद्धतीने चालू आहेत. परंतु हा सिमेंटचा रस्ता आणि सिमेंटच्या रस्त्यावरती परत हे अशी रेती सगळी पसरलेली आहे. ह्यामागचा उद्देश एकच असा आहे की ह्या सिमेंटच्या रस्त्यावरती ही परत अशी असणारी रेती आणि त्यात वाहन चालकांचा स्पीड याच्यामुळे नक्कीच इथे अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण गेल्या 2 दिवसापूर्वीच इथं एक या रस्त्याच्या अपुऱ्या रस्त्यामुळे एक दुधाचं वाहन पडलं होतं आणि एक त्यामध्ये कुठलीही हानी झाली नाही. परंतु हे आत्ता रस्त्याचं काम तर रखडलेलंच आहे. त्याच्याबरोबर अशाच ह्या परत ज्या रस्त्याच्या ज्या पट्ट्या केल्या गेल्या त्याच्यावरती जो मुरुम टाकला आहे आणि मुरुम जो परत थोडासा त्याच्यामध्ये सारून घेतल्या बाजूला आणि रेती पूर्ण तशीच आहे. ते अतिशय स्वच्छ केलेलं नाही, काय नाही. वाहन चालक त्यातून सुसाट वेगानं वाहनं पण घेऊन जात आहेत. त्याच्यामुळं नक्कीच आता जर ही रेती किंवा ही माती जर ह्या सिमेंटच्या रस्त्यावरून जर बाजूला नाही केली तर थोड्या दिवसामध्ये एखादा अपघात होऊन एखादी हानी होऊ शकते. तरी तात्काळ याची दखल घेण्यात यावी.